लपडी खूप असत तुझी, नाहीतर काय. चला नवरी मुलगी आलेली आहे, तिची आई. हा लग्न घरात चड्डीवर फिरतो तू. गुड मॉर्निंग. चला मंडळी 6 वाजलेले आहेत. आपल्याला आता इकडनं निघायचं आहे लग्न घरी. चला सतीश गेला का? सतीश ही बाई बॅग घेऊन जा खाली. कुठली घ्यायची? ही आणि ती ढकल्याची बॅग दे. ही पण नेऊन यायची आणि ती नाही न्यायची ना. चला मंडळी एक गोष्ट आम्हाला बनवायची आहे, पण सामान सगळं आणलेलं आहे आम्ही, पण ती गोष्ट बनवण्याचं जे कापड आहे ते राहिलं आहे मुंबईला. नक्की विसरली तू? नाही दिसलंच नाही गाडीत. घेऊन घे, बघू जर सापडलं घरात काय कुठं. तर ही बॅग वेगळीच आहे का? ती क्राफ्टचीच बॅग आहे ही? मग नाही. चला बाय दे रे. इकडे ना आकाशचे पण कपडे आहेत. आकाशसुद्धा आलेला आहे. आकाश काल रात्री आला आहे. आता आम्ही सगळे रेडी आहे, फक्त मायरा आणि व्योमला मी उठवला नाही आहे, त्यांना डायरेक्ट आम्ही असंच घेणार आहे. चला मंडळी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता हुईज आकाश पण आलेले आहेत. काय ते हुईज आकाश आहे ना, काल रात्री झाले आहेत तातडीने त्यांना ट्रेनने. ॲक्च्युली काय आम्ही निघालो आणि नंतर तो त्याचा फोन आला की माझं पण आवरलं आहे. तोपर्यंत आम्ही तुझ्या फोन केला ना तेव्हा आम्ही कुठे होतो माहिती आहे? ह्याला होतो, कल्याणला होतो, म्हणजे 1 तास पुढे होतो. कधी? काल तू मला बोलला बघ की माझी कटिंग करायला 5 मिनिटं बाकी आहेत, त्या वेळेला. आज जमलंच नसतं मला संध्याकाळी. कधी? आज काल आल्यावर इथं थोडी जमलं असतं. इकडे ना. हां चला राईट. मग चला आपण आता जाऊया सुरगाळ्याला. आता वाजले आहेत 6:15 6:30. चलो. टी ब्रेकसाठी आपण थांबलेलो आहे. हे काय म्हणतात, नागझी फाटा इकडनं सुरू करणार काहीतरी अर्धा तास आहे. त्यासाठी आपण इथे थांबलो आहे. चहा पिऊन घेऊया. युजली मी चहा पित नाही, पण असं कधी बाहेर ठिकाण असं काय असेल ना तर जरा बरं वाटतं चहा प्यायला. चहा पिऊन घ्या. आणि आमच्या आकाशना लपडीत भरपूर असतं. पिणार आहे की नाही पिणार आहे? पिणार आहे की नाही चहा? दूध त्याचं पण असतं, त्याला चहा बिना साखरेचा पाहिजे, गुळाचा पाहिजे. लपडी खूप असत तुझी, नाहीतर काय. त्यांना मी सांगितलं, त्यांच्याकडे ऑलरेडी नव्हतं पातेलं. त्यांनी बनवून ठेवला होता चहा. त्यांनी चहा बनवला होता पण साखर टाकले ना. मी साखरेचं काहीच नाही खात. नाही रिफाईंड शुगर नाही खात ना आम्ही. चांगलं. अति पण साखर बंद नाही करावी. झाले आता 1 वर्ष होते ना. त्याचे फायदे चांगले भेटतात ना माझ्या शरीराला. चांगली गोष्ट. आता कसं आहे, आपल्याला मुली शोधायला पण कामाला नाही, आपल्याला कामाला येईल ना आपल्याला मुली शोधायला. असं पण माझी तब्येत काय एवढी वाटायची आधी होती. एवढी जेव्हा तू हॉस्पिटलच्या वेळेला होता तेव्हा, राहुलच्या वेळेला नाही, तेव्हा कुठे एवढी नव्हती. लॉकडाऊन मध्ये 90 किलो वजन होतं तेव्हा. योगा जेव्हा त्या साखरपुड्याच्या वेळेस त्याचे लग्नाचे एक पण कपडे येत नाही मला. सगळे तसेच पडते शोकेस मधून आपले. चला आकाशसाठी काय दूध पितो आकाश. हॉर्लिक्स टाकायचं, हॉर्लिक्स बोर्मिटा. असं काय नाही, त्याच्यात पण प्रिझर्वेटिव्ह असते. गेला त्या फालतूचे नाटकं करतो ना उगाच बिनकामचे. हे मी मंदिराचं नाव, देवीचं नाव काय? चिराई ना, चिराई. चला मंडळी आपण घाटात आहे आता आणि 10-15 मिनिटात आपण पोचू. आता वाजले आहेत 8:15. कार्यकर्ते पण सगळे जागे आहेत.
छोट्या कार्यकर्त्यांची आंघोळ व्हायची बाकी आहे. मायरा घरी गेली की पहिले आंघोळ कर, आंघोळ करून पहिले रेडी व्हायचं. आंघोळ करून रेडी हो. तोपर्यंत आपण आणि मेकअप पण करायचं आहे. केस डोळ्यावर आले. चल नमस्कार नमस्कार नमस्कार. हा काय म्हणताय? काय म्हणताय? बरं आहे का? काय म्हणताय? नमस्कार. बरं आहे का? नाही नाही हो, काय काय सांगू तुम्हाला आता. रात्री यायला उशीर झाला, 11:30 वाजले. 11 नाशिक म्हणून. म्हणून आता बरं आहे. शेठ नमस्कार हो. रेडी आहे का तुम्ही? अरे लवकर. आता काय बोलू आता तुम्हाला. हो हो हो, आत्ता लावली चांदणी. बरोबर आहे की नाही? हा काय का चंचल कुठे आहे? तुला फोन लावतो मी. हा कुठे? हा हा ना, प्लेन मध्ये फिरणारा माणूस. हा ते पण आहे. कोलकाता, दिल्ली, आसाम, मोठे लोक आहेत ते. असिस्टंट मॅनेजर आहेत ते. चिवला जाऊ झोप आली. काय तुला फोन करतोय मी. काय बोलू तुला. अजून समीक्षा आंघोळ बाकी आहे तुझी. हा आम्ही तर रेडी आहे. कपडे एवढे घाला रेडी व्हा. मानाचे अजून आंघोळ बाकी आहे तुमचं. काय करेन. आम्ही तर रेडी आहे. फक्त आम्हाला मेकअप. आपली नवरी मुलगी कुठे? नवरी मुलगी वरती. काय करते? खाली नाही ना? खाली अलाउड नाही तिला? अलाउडच नाही. तुम्ही तो गॉगल घालून आले. कुठला? नाही नाही. तो सगळ्यांना दिसला माहितीये का? ते काचेमध्ये लोकांनी बघितला गॉगल. तर काय आवडला का पण? कोणाला आवडला कोणाला नाही आवडला. मानाचे भाऊ आले का? चला चला, नवरी मुलगी आलेली आहे. फोन करतो तुला मी कधीपासून. इतक्यात मी घेतला सुंदर. रात्री तो झोपल्यावर 3 वाजेपर्यंत. सीमा माली हेमाली. सीमा मेहंदी पण काढते की. सतीश डिक्की ओपन कर आपली. आंघोळ कर ना. काय अगं मी म्हटलं रेडी. तुम्ही रेडी असाल. अगं इथे मंडप टाकायला किती टाइमपास झाला. म्हणून आम्ही सगळं रेडी. आम्ही रेडी करून. आणि काय 4 जण होतो आम्ही आंघोळ करायला. इथे परत नंबर लागण्यापेक्षा अजून पण नंबर लागले नाही. म्हणून आम्ही. तिची आई काय कुठे? त्याची गाडी कुठे? तो कुठे? फोटोग्राफर कुठे? अरे शेण आहे ना इकडे. शेण आमच्या गावाकडे असंच असतं. ते वाटलं पाहिजे ना की गावाकडे होतं. चला पहिला कार्यक्रम काय आहे ते काय मांडवात काय आंघोळ घालतात ते आहे. अम्मा आली बा. अम्मा आली बा. अरे कधी आला तुम्ही मम्मी? अरे काय म्हणते बरं का? चला तर इकडे काय म्हणता मम्मी? हा कार्यक्रम काय? आंघोळ काय मांडवाची काय? पहिली आंघोळ मांडवात घालायची असते. तर आजचा जो पहिला कार्यक्रम आहे तो आहे देव मांडव. आणि पहिली जी आंघोळ असते ती म्हणजे मांडवामध्ये पहिली आंघोळ असते नवरी मुलीला घालायची. तो कार्यक्रम आता इथे होतोय.
यानंतर मग आपण देवमांडव, एक बैलगाडी येते, त्या गाडीतनं सगळं सामान बिमान येतं. असं काय मला आता आठवतं आहे त्या गोष्टी. आता बघू कसं काय होतं ते. बेशरम, हा लग्न घरात चड्डीवर फिरतो तू, हा गडिया. कधी आंघोळ करणार, कधी करणार रे, हा कधी? कोण आहे? दादा आहे, दादा आहे. काय? तुम्हाला जास्त लावा लागलं. बरं आहे का? या या या. चला तर पप्पा आलेले आहेत खालच्या घरी. असतात, आपण आधी पण काही ब्लॉग्समध्ये गेलो होतो खालच्या घरी. राकेश भाऊ, पप्पू भाऊ यांचे वडील आहेत ते, दीपक काकांचे सख्खे भाऊ. तर आता त्यांचा काय कार्यक्रम चालू आहे. आता काय मांडव जो आहे तो इकडे आणला जातो आणि मग जी घरं आहेत आपली कुटुंबातली, त्या प्रत्येक घरावरती तो मांडवाचं सगळं लावलं जातं. तर पहिले इथे लागेल, मग खालच्या घरी जाईल आणि मग दीपकाकांच्या घरी असंच ते सगळं मांडव लावलं जाईल. गुळ नाही खाल्ला? नाही खाल्ला ना गुळ? गुळ खात नाही? हा, गुळ चांगला नाही बोलतो. अरे गदू शेठ, नमस्कार नमस्कार. ऑल गुड ऑल गुड. हे जेवढं पण आता मांडव आणलं गेलेलं आहे, हे आता प्रत्येकाच्या घराघरात भावकी आहे जी,
त्या प्रत्येकाच्या घरी दुकानात सगळीकडे लागल्या जाईल. सो आता इथे दीपक काकांच्या इथे लावतोय. इकडनं मग आपण खालच्या घरी जाणार आहे. हे घर आहे आपांचं आहे, राकेश भाऊ, पप्पू भाऊ, कैलास भाऊ. आणि हे घर अण्णांचं आहे, गजू भाऊ. समोर आहे गजू. बरं आहे का? काय म्हणताय? तर मांडव जेवढी भावकी आहे पुरातनची त्या सगळ्यांच्या घरी मांडव लागला गेलेला आहे. पप्पांचं घर आहे, दीपक काकांचं घर आहे. खालच्या घरी दुकानामध्ये जेवढी पण गोष्ट हे आहे तिथे